लाडकी बहिणीच्या लाडक्याचा 3 दिवसामध्ये तुम्हाला हप्ता भेटणार का? 23वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे? या 3 दिवसामध्ये तुम्हाला हप्ता भेटणार का? याच्याबद्दल आनंदाच्या 3 बातम्या लाडक्यातून आलेल्या आहेत. तर सगळ्यात गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. वितरण नेमकं कधी होणार आहे? काल या ठिकाणी वाट बघितली, 12 तारीख होतं, काल हप्ता वाटप झाला नाहीये. तर आज, उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये वाटप होणार आहे का? तर ही झाली पहिल्यांदाची बातमी. दुसऱ्यांदाची बातमी लाडक्यातून सांगणार आहे ती म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांनी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी दिलेली आहे, ते तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर लाडक्यानो अजून एक महत्वाची योजना तुमच्यासाठी सुरू झालेली आहे. त्या योजनेचा फायदा देखील तुम्हाला होणार आहे. तर महत्वाच्या 3 आनंदाच्या बातम्या तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातला हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ असणार आहे. काळजी करायची बिलकुल गरज नाही. आणि परत लाडकीनो एक गोष्ट तुम्हाला सांगतोय, चौथी आनंदाची बातमी त्याला समजून घ्या. आता निवडणुका लागलेल्या आहेत आणि निवडणुका लागल्यात, या निवडणुकाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. सगळ्यांनी सपोर्ट करा. आपला एक सपोर्ट जर झाला तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. ज्या लाडक्या बहिणी आपल्या बाहेर पडल्यात, ज्यांच्या पात्रतेमध्ये बसून देखील बाहेर पडलेल्या आहेत, त्यांना आपल्याला मध्ये घ्यायचंय. आणि ज्या लाडक्या आता पात्र आहेत, त्यांना हप्ते भेटत आहेत, त्यांचे नाव पुढे कट नको व्हायला, ही पण आपल्याला या ठिकाणी सरकारला मागणी करायची. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे. आता वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो. चला, आता तुम्हाला पहिली गोष्ट सांगणार आहे. 23वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता हा कधी भेटणार आहे? बघा, आता जून महिन्याची जवळजवळ 14 तारीख उजडली. आता 14 तारीख 13 तारीख आज आलेली आहे, तरी पण हप्ता भेटलेला नाहीये. काल 12 तारीख होती, आज 13 तारीख आहे. मग हा 3 दिवसामध्ये म्हणजे कोणता 13, 14 आणि 15 या जूनच्या महिन्यामध्ये हप्ता भेटणार आहे का? नाही. कारण की सरकारने मोठी घोषणा करून टाकली होती. तुम्हाला मी काल व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं. GR 10 तारखेला आलेला आहे. 10 तारीख संपल्यानंतर 11, 12, 13 आज हा तिसरा दिवस अजून उजडलाय. मग या पुढच्या 2 दिवसात हप्ता वाटप होणार का नाही, हे सगळ्या गोष्टी सांगणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. सरकारचा मोठा निर्णय ऑलरेडी झालेला आहे लाडक्यानो. आमदार साहेबांनी या ठिकाणी त्यांनी बोललेलं आहे. सरकारने पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. महिलांना दिलासादायक ती बातमी पण भेटलेली आहे. त्याचबरोबर आता हप्ता वाटपाची तारीख काय असणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे. चला, वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली आनंदाची बातमी तुम्हाला सांगायला लाडक्यानो, लोकसत्ताची आजची बातमी आहे. आनंदाची बातमी लाडक्यानो आलेली आहे. लाडकी बहीण योजना तर चालूच आहे तुमची, त्याचबरोबर आणखी एक तुम्हाला फायदा होणार आहे. लोकसत्ताची न्यूज आहे, आजची लेटेस्ट न्यूज आहे. सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर माहिती द्यायला, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, काळजीपूर्वक व्हायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गरजू महिलांच्या मदतीसाठी महानगरपालिकेत ही स्वतंत्र लाडकी बहीण योजना राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. गरजू महिलांच्या मदतीसाठी महानगरपालिका, बघा, जिथं जिथं महानगरपालिका आहेत त्या लाडक्या बहिणींना आणखी मोठा फायदा होणार आहे. लाडक्या बहिणीचे तर पैसे भेटणारच, त्याचबरोबर आणखी तुम्हाला हप्ते चालू होणार आहेत. त्याच्याबद्दलची एक महत्वाची बातमी समोर आली आणि ठराव देखील पुढे या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. तुम्हाला ते मी सगळं दाखवणार आहे. व्हिडिओ महत्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघताय. तर 13 जून बघा, आजची तारीख आहे. लोकसत्ता न्यूजपेपर मध्ये ही बातमी आली. आजची बातमी लेटेस्ट बातमी आहे. चला, आता वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो. या बातमीला पण तुम्हाला माहिती सांगणार आहे. लोकसत्ताची पहिली बातमी आहे लाडकेदानो. बघा काय बातमी आहे, मुंबईवरून ही बातमी आली, महत्वाची बातमी आली लाडकेदानो. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर मुंबई महानगरपालिकेच्या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या गरजू महिलांसाठी स्वाभिमान निधी योजना सुरू करण्याचा विचार केला आहे. घरकामगार, स्वयंपाकी तसेच इतर असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांना दरमहा 1,500 ते 2,000 रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा हा प्रस्ताव असणार आहे. बघा, हा जिथं जिथं महानगरपालिका आहेत, आता महानगरपालिका भरपूर आहेत. पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड असेल, तुमचं या ठिकाणी मुंबई असेल, किंवा अजून भरपूर सारे महानगरपालिका आहेत. त्या महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेच्या व्यतिरिक्त आणखी 1,500 रुपये तुम्हाला 1,500 ते 2,000 रुपये प्रस्ताव 1,500-2,000 रुपयाचा मांडलेला आहे. तर लाडक्यानो, तुम्हाला वाटतंय का की या योजनेचा पण आपल्याला फायदा भेटायला पाहिजे? लाडकी बहीण योजना तुमची चालूच राहणार आहे. गरीब लाडक्यांना ते पण पैसे चालू राहणार आहेत. आणि अजून या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बघा, त्यासाठी राज्य सरकारकडे मंजुरी मागण्यात आलेली आहे.
तुमच्याकडे हे पण बघा सगळं मंजुरी. आता पण समजू नका की लगेच ही योजना चालू झाली. योजनेसाठी जी मंजुरी लागती ती मंजुरीसाठी पुढे पाठवलेलं आहे सरकारने, म्हणजे गव्हर्नमेंटने मंजुरी दिल्यानंतर, राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर तुम्हाला पुन्हा 1,500 रुपये चालू होणार आहे. दुसरी ही योजना आहे, म्हणजे लाडक्या बहिणी योजनेची सारखीच ही एक योजना असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला ह्या स्वाभिमान निधी ह्या योजनेचं नाव आहे. ही योजनेचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे का? कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्या काय काय अटी असणार आहेत, कोण पात्र असणार आहे, कुणाला भरता येणार आहे, कुणाला 1,500 भेटणार आहेत, कुणाला 2,000 भेटणार, सगळं सांगतो. कुणाला पाहिजे योजना कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे. चला, लाडक्या बहिणींनो, पण ही योजना एक लक्षात ठेवा, लोकसत्ताची बातमी आहे. आजारपणा, वृद्धत्व किंवा अचानक उद्भवलेल्या आर्थिक संकटामुळे त्यांची परिस्थिती अधिकच कठीण मध्ये, म्हणजे त्याच्या काय काय पात्रता असणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. पण 1,500 ते 2,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी ह्या योजनेमधून भेटणार आहेत. आता ही झाली पहिली अंदाजची बातमी तुम्हाला सांगितली. आता दुसरी अंदाजची बातमी लाडक्या बहिणींनो बघा, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात घरोघरी जाऊन महिलांना भेटी सुरू केलेल्या आहेत. तुमच्या समोर या ठिकाणी दिसतंय, या ठिकाणी गव्हर्नमेंटचं सिम्बॉल तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी कुटुंब भेट अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ झालेला आहे. किसान नगर परिसर व जय भवानी नगर येथे भेटी त्यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी सुरुवात केलेली आहे. लाडके बहीण योजनेमध्ये आपण जो आवाज उठवला होता की बऱ्याच लाडक्या ताईंना हप्ते भेटत नाहीयेत, मग त्यांची चौकशी असेल किंवा त्यांना या लाडक्या बहिणीचा फायदा होत आहे का, लाडकी बहीण योजनेचा काय प्रॉब्लेम आहे, हे सगळ्या गोष्टी त्या चर्चा करून ते विचारत आहेत. त्याच्यासाठी त्यांनी एक अभियान सुरू केलेलं आहे, ते म्हणजे कुटुंब भेट अभियान. लाडक्या बहिणीच्या घरोघरी येऊन ते या ठिकाणी चौकशी करणार आहेत. असं समजू नका की प्रत्येकाच्या घरी नाहीत, पण या ठिकाणी ठराविक एका एरियामध्ये जाऊन ते या ठिकाणी चौकशी करणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, ही एक चांगली बातमी आहे की लाडक्या बहीण योजनेला पुन्हा या ठिकाणी चांगलं वळण भेटलेलं आहे. आता याच्यामध्ये दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आता ही बातमी तुम्हाला मी सांगितली. आता लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ही गुड न्यूज मी दिली होती. लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज, महत्त्वाचा शासन निर्णय जारी, भाजप आमदाराकडून की या ठिकाणी 2-3 दिवसामध्ये पैसे येणार हे सांगितलेलं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, निवडणुका जवळ आलेल्या आहेत. स्पष्ट शब्दात आपल्याला सांगतो तुम्हाला, निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत आणि निवडणुका जवळ आल्यामुळे आपल्याला या ठिकाणी सरकारकडून फायदा करून घ्यायचा आहे. पहिला फायदा तुम्हाला सांगतो, हा गुरुदादा तुम्हाला योग्य मार्गदर्शन करताय, व्यवस्थित समजून घ्या. पहिलं आपल्याला एक गोष्ट करून घ्यायची ती म्हणजे ज्या 80-81 लाख लाडक्याताई बाहेर निघाल्यात त्यातल्या जास्तीत जास्त लाडक्याताई परत कशा आपल्याला आणता येतील, म्हणजे त्यांचे हप्ते पुन्हा कसे चालू करता येतील, हे पहिलं आपल्याला बघायचं आहे. सगळ्याला ही गोष्ट पटती आहे का? कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. दुसरी गोष्ट आपल्याला ही करायची आहे की ज्या लाडक्या ताईंना ह्या ठिकाणी हप्ते भेटत आहेत, असं नको व्हायला की त्यांचे हप्ते पुढे काही कारणास्तव बंद झालेत. कुणाच्या घरी 4 चाकी सापडली, कुणाच्या घरामध्ये 2.5 लाखाचं उत्पन्न या ठिकाणी नसेल तरी पण असं दिसलं की बाबा त्याच्यानुसार बाहेर काढलेत, किंवा काही वेगवेगळ्या कारणानुसार जर बाहेर निघत असतील तर सरकारला एक मागणी करायची आहे की खरंच या ठिकाणी पात्रता तुम्ही चेक करा. उगच कुणाला पण या ठिकाणी एरर दाखवून रिजेक्ट करू नका. 80-81 लाख लाडक्या ताई त्या पात्र आहेत, त्याच्यातल्या भरपूर साऱ्या लाडक्या ताई पात्र आहेत, त्याला पुन्हा लाडक्या बहिणीमध्ये घ्या. लाडक्या ताईंनो, तुम्हाला तुमचा सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे. सपोर्ट करताल का? कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्यासाठी मी आमदार साहेब, खासदार साहेब, त्यांचे PA, मुख्यमंत्री साहेबांचे PA असतील, महिला व बालविकास मंत्री त्यांचे PA असतील, त्यांच्याशी मी चर्चा करायला सुरुवात करत आहे. तुमचा सपोर्ट असेल तर मी तुमच्यासाठी पुढे यायला तयार आहे. तुम्ही पण सगळ्यांनी सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.